तुमचा पहिला प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए रसगुल्ला, ऑप्शन बी जिलेबी, ऑप्शन सी लाडू, ऑप्शन डी बर्फी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जिलेबी. तुमचा दुसरा प्रश्न आहे, भारत आणि चीनमधील रेषेला काय म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए रॅडक्लिफ लाईन, ऑप्शन बी डुरंड लाईन, ऑप्शन सी मॅकमोहन लाईन, ऑप्शन डी इतर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मॅकमोहन लाईन. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कांचनजंगा, ऑप्शन बी हिमालय, ऑप्शन सी नंदादेवी शिखर, ऑप्शन डी K2. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कांचनजंगा. तुमचा चौथा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कांचनजंगा, ऑप्शन बी हिमालय, ऑप्शन सी आरवली, ऑप्शन डी कामेत शिखर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आरवली पर्वत. तुमचा पाचवा प्रश्न आहे, लाल नदी कोणत्या देशात वाहते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी व्हिएतनाम, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी भारत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चीन. तुमचा सहावा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त द्राक्ष उत्पादक राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी ओडिसा, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी महाराष्ट्र. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ओडिसा. तुमचा आठवा प्रश्न आहे, भारतीय चलनाचे नाव रुपया कोणी ठेवले? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए शेरशाह, ऑप्शन बी जहांगीर, ऑप्शन सी हुमायूं, ऑप्शन डी अकबर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शेरशाह. तुमचा नववा प्रश्न आहे, आंघोळीनंतर कोणत्या भागावर तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मानेवर, ऑप्शन बी तोंडावर, ऑप्शन सी डोक्यावर, ऑप्शन डी कानाच्या मागे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डोक्यावर. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत किती काळ गायले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 52 सेकंद, ऑप्शन बी 55 सेकंद, ऑप्शन सी 65 सेकंद, ऑप्शन डी 70 सेकंद. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.